राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवरती होणार चर्चा। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक। वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला का याची करणार चौकशी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारसमोर 2 अहवाल सादर। चौकशी समिती अहवालावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चेची शक्यता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। आजच होणार एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा उर्वरित पगार। महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा जीआर जारी। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता। बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल करणार। आतापर्यंत पोलिसांनी 35 जणांवर गुन्हे केले दाखल। 14 जणांना अटक तर 21 जण अद्यापही फरार। पण आता मुंबई गोवा खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका। या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल। पावसाळ्यापूर्वी कोकणवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींनी दिली नवी डेडलाईन। अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात बडोद्यातल्या एका आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। धमकी देणारा मनोरुग्ण असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस। आणि यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज। तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतलाय। सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा जीआर जारी केलाय आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात। त्यात सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी, ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटीपर्यंत आहे। राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नद्यांचं सविस्तर सर्वेक्षण 2 टप्प्यात करण्यात येणार आहे। लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि ती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हे सर्वेक्षण वेळेत होणं सध्या गरजेचं आहे। त्यासाठी सध्या मान्सूनच्या अगोदर होणारं सर्वेक्षण लवकरच हाती घेतलं जाणार आहे। बनावट आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधींचा चुना लावल्याचा घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून त्या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली आहे। 15 दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही, असं गडकरी म्हटलंय। फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29,29,641 बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे। त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसनं नुकतीच जाहीर केली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 21 झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडाकडे सोपवण्यात आल्या आहेत। या योजनांमध्ये सर्वात मोठी मालाड मालवणी येथील 14,000 झोपड्यांचा समावेश असलेली झोपू योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं पाऊल उचललंय। या पुनर्वसन योजनेसाठी सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे। तापमान वाढीमुळे अंगाची लाई होते आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांची खरं तर मोठी मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबांच्या किमती वाढल्यात। काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारे 3 लिंबू आता 5 रुपयांना 1 मिळतंय। राज्यात उकाडा वाढला असून पुण्यामध्ये पुढील 5 ते 6 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय।
मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पुन्हा आता बंद होतोय आणि वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरीही लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय. नियोजनामध्ये ढिसाळपणा केल्यानं नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे, त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होतीये. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी बचत करणं देखील आवश्यक आहे. अतिपाणी वापरामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांना महापालिका पत्र लिहून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी आवाहन करणार आहे. पुढील काही दिवसात हे पत्र सोसायट्यांना मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल गुजरातमधील वडोदरा इथे उभारण्यात आलेला आहे. रेल्वे मार्गावर हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलाय, तर बुलेट ट्रेन मार्गावर आतापर्यंत 7 पूल उभे केले असून 10,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त वजनाचे हे पूल आहेत. झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून खासगी विकासकांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत. या योजनांना आर्थिक बळ मिळावं, त्या वेगानं पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमात बदल आणि सुधारणा करण्यात आल्या. मुंबई बाजार समितीमध्ये रोज 1500 ते 1800 टन आंब्याची आवक होते. याशिवाय थेट शेतकरी ते ग्राहक योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आंबा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दाखल होतोय. सर्व माध्यमातून यावर्षी देखील 500 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून जुलै अखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब अपोलो बंदर इथे नवीन प्रवासी धक्क्याचं काम सुरू आहे. मात्र त्याला सुरुवातीपासूनच कुलाबा वासियांनी विरोध केलाय. ही जेटी दुसरीकडे स्थलांतरित करावी अशी मागणी होते. यालाच पाठिंबा देत मिलिंद देवरा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. महावितरणाच्या गो ग्रीन या ऑनलाईन वीज बिल भरणा योजनेकडे राज्यभरातील वीज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय. योजना सुरू झाल्यापासून 7 वर्षात राज्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत जेमतेम 1.5% ग्राहकच गो ग्रीन योजनेमध्ये सहभागी झाल्याचं महावितरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी 15 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संकेतस्थळावर जाहिराती दिलेल्या शिक्षण संस्थांमधील शाळांमध्ये 2024-25 नुसार मंजूर पदांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात पडताळणीनंतर जाहिरातींची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये गेल्या 3 वर्षात 95,932 महिलांची प्रसूती झाली आणि त्यामध्ये 51 माता मृत्यू झालेले आहेत. यात 48 महापालिका हद्दीतील आहेत, तर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील रुग्ण महापालिकेच्या वायसीएमसह 8 रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. आर्थिक दुर्बल घटकासह सर्वसामान्य रुग्णांसाठी महापालिकेची रुग्णालये वरदान ठरत आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुराची एनआयए दररोज 8 ते 10 तास चौकशी करते. दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कट कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी 30,000 रुपये चोरायच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला काहीच महिन्यांचा अवधी राहिला आहे. मात्र बिहार विजयाचं भाजपचं स्वप्न धुसर असल्याचं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. बड्या मित्र पक्षाचा म्हणजेच राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची घोषणा केली आहे. एनडीएला रामराम केल्यानं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसार इथे महाराजा अग्रसेन विमानतळावरून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला. सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी बडोद्यातील एका संशयिताची ओळख पटवली आहे. 26 वर्षीय संशयित मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावत चौकशीसाठी मुंबईत बोलावले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारसमोर 2 अहवाल सादर करण्यात आले. दरम्यान चौकशी समितीच्या अहवालावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या दोन्ही अहवालांची माहिती दिली जाणार असून 3ऱ्या अहवालानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाची नवी डेडलाईन समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्ग या जून अखेर पूर्ण होणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर केलाय. IAS महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप खडसेंनी महाजनांवर केला होता. दरम्यान याबाबत पुरावे द्या किंवा माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा, असा इशारा मंत्री महाजनांनी दिलाय. एकनाथ खडसेंना नोटीस पाठवल्याप्रकरणी विचारलं असता मंत्री गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं. माध्यमांशी न बोलताच गिरीश महाजन जळगावहून मुंबईकडे रवाना झाले. रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं होतं. मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं अखेर संप मागे घेतलाय. मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान टँकर असोसिएशनला दिलेल्या सर्व नोटीस मागे घेण्यात आल्यात, तर यापुढे कारवाई होणार नसल्याचं आश्वासन मनपा आयुक्तांनी दिलंय. भांडूपमधील कुख्यात गुंड्यानं केलेल्या गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलंय. झिया अन्सारी असं या गुंड्याचं नाव असून त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा भोयदापाडा सातवली रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका देखील अडकली. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं ट्रॅफिक पोलीस नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याच्या उरुळी देवाचीमध्ये भंगाच्या गोदामाला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासोबतच